नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे मिशन चाइल्ड एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत अवयव आणि गुणिते व त्यांचे गुणधर्म यावर आधारित प्रश्न. चला बघूया. पहिला प्रश्न आहे, 42चे सर्व अवयव कोणते? 42चे सर्व अवयव कोणते हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा, अवयव पाडत असताना दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या काय पाहिजे, मूळ संख्यामध्ये पाहिजे. आणि त्यांचे अवयव कसे पाडतात ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे. बघा, यामध्ये 42 आपण पर्यायावरूनच जाऊ आणि आपल्याला उत्तर शॉर्टकटमध्ये पटकन कसं काढायचं ते मी सांगतो तुम्हाला. बघा, पहिला पर्याय दिलेला आहे 1, 3 आणि 42. यामध्ये 42 या संख्येच्या एक स्थानी 2 आहे, म्हणजे त्या संख्येला 2 ने भाग जाणार 100%. पण या ठिकाणी पर्यायामध्ये 2 नाहीच आहे, म्हणून हे पहिला पर्याय आपला येणारच नाही. त्यानंतर आपण चौथा पर्याय बघा, डी. यामध्ये 1, 5, 7 आणि 42. इथं पण 2 नाही आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा येणार नाही. पर्याय सी बघा, त्यामध्ये 1, 3, 7 आणि 42 दिलेले. यामध्ये पण 2 नाही, म्हणून हा पर्याय सुद्धा आपल्या इथं चुकलेला आहे. म्हणून आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक बी. आता ते कसं चेक करायचं? बघा, 42 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, म्हणजे त्या संख्येला आपण बघायच्या. बघा, 42 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 6 ने जातो, 7 ने जातो, 14 ने जातो, 21 ने जातो आणि 42 ने जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न दिलेले 1000 या संख्येचे मूळ अवयव कोणते? आता प्रश्नामध्ये दिले की मूळ अवयव पाहिजे. काय पाहिजे? मूळ अवयव पाहिजे. आता या ठिकाणी पहिला पर्याय जर बघितला आपण, या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत 10, 10, 10. मग 10, 10 ह्या मूळ संख्या आहेत का? नाही, म्हणून या पहिला पर्याय आपला येणारच नाही. दुसरा पर्याय बघा, 2, 5, 5, 10 दिलेले. 2, 5, 5, 10 दिले. 10चे अवयव परत पडतात, म्हणून तोही पर्याय आपला येणार नाही. तिसरा पर्याय दिलेला आहे बघा, 2, 2, 2, 5, 5. आता काय करायचं, इथं मूळ संख्या नाही आहे. आणि चौथा जो पर्याय आहे त्यामध्ये सुद्धा मूळ संख्या नाही आहे. मग आता आपण यांचा काय करायचं, गुणाकार करून बघूया. बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 पंचे 40, 40 पंचे 200 होतात. म्हणून 40 पंचे काय होतात? 200 होतात. म्हणून हे सुद्धा आपला पर्याय येणार नाही. चला चौथा पर्याय बघूया. बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 पंचे 40, 40 पंचे 200 आणि 200 पंचे 1000, 200 पंचे 1000. या ठिकाणी आपले हे सर्व पर्याय बरोबर येत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा आहे, 24 या संख्येच्या अवयवांची एकूण संख्या किती आहे? म्हणजेच काय, 24 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? या ठिकाणी आपण अवयव पाडून पाहू. बघा, 24 या संख्येला 24 चे अवयव आहेत बघा, 1 गुणिले 24. परत आता या ठिकाणी 1 झाला, आता 2 ने गुणून पाहायचं. 12 दुनी 24. आता 3 ने गुणून पाहायचं. किती त्रिक 24? किती त्रिक 24 आपण असं म्हणू शकतो, बोला पटकन. 8, 8 त्रिक 24. अजून भाग आता 4 ने करून पहा. 4 गुणिले 4 सक 24. म्हणजे या ठिकाणी याचे अवयव येत आहेत 1, 2, 3, 4, 6, 5, 6, 7, 8. किती अवयव येत आहेत? 8 येत आहेत. कोणकोणते येतात मी परत एकदा लिहून दाखवतो. 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24. या संख्यांनी 24 या संख्येला काय होतो? भाग जातो. म्हणजेच काय, ते वरील 8 संख्या काय आहेत त्याचे अवयव आहेत. चला पुढील प्रश्न बघूया. 210 या संख्येचे एकूण मूळ अवयव कोणते?
210 या संख्येचे एकूण अवयव मूळ अवयव कोणते? आता मी आपल्याला काय विचारलं, त्यांनी मूळ अवयव विचारले. दिलेले अवयव काय पाहिजे? मूळ पाहिजे. याचे अवयव पाडून बघूया आपण. 210 चे अवयव 210 बरोबर 2 गुणिला 105. त्यानंतर 105 चे परत अवयव पडतात 2 गुणिला 3 गुणिला 35. 35 त्रिक 105. 105 दुनी 210. आता परत 35 चे अवयव पडतात बघा. म्हणून 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 7. आता या ठिकाणी सर्व अवयव झालेले आहेत. म्हणून 2, 3, 5 आणि 7 असे एकूण 210 या संख्येचे मूळ अवयव किती आले आहेत? 4 आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. एक संख्या 50हून लहान आहे. काय म्हटलंय? एक संख्या काय आहे? 50हून लहान आहे व 7च्या पटीत आहे. काय आहे? 7च्या पटीत आहे आणि तिचे अवयव काय आहेत? 3 आहेत. तर आपण कोणती संख्या असेल ते बघूया. बघा या ठिकाणी आपण जर प्रत्येक संख्येचे अवयव जर पाहायला गेलो तर 14 चे अवयव काय पडतात बघा. 1, 2, 7 आणि 14 असे 4 अवयव पडतात. म्हणजे हे पर्याय येणार आहे का आपला? नाही. आपल्याला किती अवयव सांगितले त्यांनी? 3 सांगितले. आता 42 आहे, ही सुद्धा संख्या काय 50 पेक्षा लहान आहे. मग पहिले पर्याय 1, 2. आपण मागच्याच उदाहरणामध्ये पाहिलं होतं बा, एकूण त्याचे किती अवयव आले होते? 8 अवयव आले होते. म्हणून हाही पर्याय त्याचा येणार नाही. पुढील पर्याय बघा सी वाला 49. 49 चे अवयव पडतात पहा 1, 7 आणि 49. म्हणजे 49 या संख्येला या 3च 49 चे अवयव किती येतात? हे 3 संख्या येत आहेत. 1, 7, 49. म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. सहावा प्रश्न आहे. 2 मोठ्या माणसांच्या वयांचा गुणाकार 770 वर्ष आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग 770 चे काय करू आपण? अवयव पाडून पाहूया. 770 चे अवयव काय येणार आहे? एक पाडला आपण सोप्या भाषेमध्ये 10 गुणिला 77. 10 गुणिला 77 म्हणजेच काय? 77 10 770 होतात. आता 10 चे अवयव पाडू आपण. 2 पंचे 10. परत याचे अवयव पाडू 77 चे. काय येईल? 11 साते 77. 11 साते 77 म्हणजे 11 साते 77. यांचा जर गुणाकार केला तर बरोबर 770 हे आपलं उत्तर येतं. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय? त्यांच्या वयांची बेरीज विचारली. मग आपण काय करणार आहे? 11चा आणि 2चा गुणाकार केला. 11 दुनी 22 आणि 5 आणि 7चा गुणाकार केला. 5 साते 35. दोघांचा बेरीज केली तर ती किती येते बघा? 5 आणि 2 7 येते आणि 3 आणि 2 5 येते. 57 आली. किती बेरीज? 57 आली. 57 कोणत्या पर्यायात दिसते? पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न दिलेला आहे 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज किती आहे? 8च्या पहिल्या 4 गुणितांचे म्हणजे काय? 8चा पाडा लिहून घ्यायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24 आणि 8 चौक 32. या सर्वांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 20 0 8ला 2, 2 आणि 3 5,
5 आणि हे 3 8 किती आलं 80 आलं. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर यानंतर पुढील प्रश्न बघूया. 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची संख्या किती? आता 3 आणि 5 यांची गुणिते म्हटलेले म्हणजे काय करायचं, 3 आणि 5चा काय करायचा गुणाकार करायचा. 3 5 15 आले. मग 15चा पाडा काय करायचा 100 येईपर्यंत म्हणायचा. मग कसं म्हणणार 15 1 15 15 30 15 ते 45 15 चौक 60 15 5 75 15 सक 90 15 सक काय आलं 90 आलं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न आहे 640 चे मूळ अवयव किती? किंवा दिलेले पर्याय म्हणले कोणती संख्या 640 चे अवयव आहेत. या ठिकाणी आपण 640 चे अवयव काढून बघूया. 640 छोटी शून्य म्हणजे 2 ने भागले 2 गुणेला 320. परत आता हे 320 अजून पडतील छोटी शून्य म्हणून परत 2 ने गुणा 160. परत 160 चे अवयव पाडायचे 2 गुणेला 2 गुणेला 80. परत 80 चे सुद्धा परत अवयव पाडतील 2 गुणेला 2 गुणेला 40. परत 40 चे अवयव पडतील बघा 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 20. परत 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 10. परत हे 10 चे अवयव पडतील 2 गुणेला 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 5. आता हे हाच पर्याय कुठं आहे तो बघायचा. आता हे झाले सर्व मूळ संख्या. म्हणून या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 वेळा काय पाहिजे 2 पाहिजे. मग दिलेल्या पर्यायामध्ये हे किती आहे 5 वेळा दिसते म्हणजे हा पर्याय येणार नाही. 1 2 3 4 5 6 हे 6 आहे हे पण येणार नाही. 1 2 3 4 5 इथं 5 दिलेले तोही येणार नाही. शेवटचा पर्यायामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी माझ्याकडून 2 हा एक्स्ट्रा आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. 32 चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया काय आहे? आपल्याला काय विचारले त्यांनी मूळ अवयव पाहिजे. साधे गोष्ट काय पाहिजे मूळ अवयव. आपण पर्यायावरून जाऊया. पर्याय चौथा पर्याय डी या संख्येमध्ये 4 दिलेले पण 4 चे अवयव पडतात म्हणून अवयव पडतात म्हणून चौथा पर्याय आपला येणार नाही. तिसरा पर्याय सी यामध्ये सुद्धा 8 दिलेले 8 चे सुद्धा परत अवयव पडतात म्हणून तोही पर्याय येणार नाही. आता दिलेल्या संख्यांचा आपण गुणाकार करून पाहूया. बी 3 त्रिक 9 9 दुनी 18 18 दुनी काय होतात 36 होतात. पण आपल्याला विचारलेले त्यांनी 32 विचारलेले म्हणून बी पर्याय सुद्धा आपला येणार नाही. पहिला पर्याय बघू आपण. 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 32 येते म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. बारा व 18 यांच्या सामायिक अवयवांची संख्या किती?
चला प्रत्येकाचे अवयव काय करू आपण पाडू. 12चे अवयव काय होतील, 12चे 2 गुणिला 6, परत 6चे अवयव पडतात 2 गुणिला 2 गुणिला 3, म्हणजे 3 दुनी 6, 6 दुनी 12, हे झाले 12चे अवयव. आता 18चे अवयव बघू आपण. 18चे अवयव 2 गुणिला 9, परत 9चे अवयव अजून 2 गुणिला 3 गुणिला 3. मग दिलेल्या जे अवयव आहेत, ह्या पडलेले जे अवयव आहेत याच्यामध्ये सामायिक अवयव कोणकोणते ते पाहू आपण. यामध्ये 2 आहे, इथेही 2 आहे, इथेही 3 आहे, इथेही 3 आहे. म्हणजे याचे अवयव पहा 2 आणि 3, हे काय आहे सामायिक अवयव आहे. म्हणून पर्याय क्रमांक एकूण अवयव आले 2, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. 512 या संख्येच्या पर्यायातील कोणती संख्या अवयव नाही म्हटलंय त्यांनी. अवयव नाही, आपण पर्यायावरूनच उत्तर काढू शकतो याचं. बघा 512 ही काय आहे, समसंख्या आहे. शेवटचा अंक काय आहे, 2 आहे. शेवटचा अंक 2 आहे, म्हणून आपण पर्यायावरून सहज जातो. बघा पहिला पर्याय, यामध्ये 1 हा संख्या दिली आहे. कोणत्याही संख्या दिलेली असेल तर त्याचा 1 हा अवयव असतोच, म्हणून एक पर्याय येणारच आहे. दिलेली 512 या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे त्या संख्येला 5 ने भाग कधीच जाणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. 4ने सुद्धा त्याला भाग जातो, 8ने सुद्धा भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. 36 ही संख्या 2 पूर्ण संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात किती वेळा मांडता येईल, किती वेळा मांडता येईल. बघू आपण 36च्या अवयव काय करतात. 36च्या अवयव पहा 1 गुणिला 36 असंही लिहू शकतो आपण, परत 2 गुणिला 18 असंही लिहू शकतो आपण, परत 3 गुणिला 12 असंही लिहू शकतो. त्यानंतर 4 गुणिला 8, 4 8 4 9 36 असंही लिहू शकतो आपण, आणि 6 6 36 असंही आपण लिहू शकतो. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 किती वेळा लिहू शकतो आपण, हे 5 वेळा लिहू शकतो, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. सोपा प्रश्न आहे. 256 ही संख्या 2 समान अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात मांडली आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं, या ठिकाणी समान पाहिजे अंक. पर्यावरून आपण जाऊ. 64 गुणिला 4 दिले, समान संख्या आहेत का, नाही. परत बघा डी पर्याय 32 गुणिला 8 दिलेले, दोन्ही संख्या समान नाही, तोही पर्याय कटला. आता या ठिकाणी आपण 16 गुणिला 16 जर केलं तर त्यांचा गुणाकार येतो बघा 256. म्हणजेच काय 16चा वर्ग काय आहे 256 आहे, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. 17च्या संख्येची 100 पर्यंत एकूण गुणितांची संख्या किती आहे. म्हणजे 17चा पाडा काय करतं 100 येईपर्यंत म्हणायचा फक्त. चला 17 1 17 17 34 1 17 17 5 85, 17 5 85, 17 सकम 200. पण आपल्याला काय पाहिजे 100च्या आतलं पाहिजे, म्हणजे 17 5 85 म्हणजे 5 हे त्याचं पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. 17चा 6वा गुणक काय, म्हणजे 17चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा. 17 सकम 200 सोपं आहे. 17 आणि 6चा गुणाकार केला आपण म्हणजे 17 सकम 200 येते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे.
यातले बरेच प्रश्न आहे ना हे नवोदयाला येऊन गेलेले आहेत. चला पुढील प्रश्न बघू आपण. पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुणक आहे? म्हणजेच काय, त्या संख्येला 4नेही भाग जातो, 8नेही भाग जातो, 6नेही जातो. मग अशा वेळेस काय करायचं, 4, 8 आणि 6 या तिघांचा काय करायचा, एलसीएम काढायचा. म्हणजेच काय करायचं, लसावी काढायचा. बघा आपण लसावी काढून बघू. 4, 8 आणि 6 दोनांनी भाग देऊ. बेक बे, बेदोनी 4, बेचोक 8, बेत्रिक 6. परत दोनांनी भाग देऊ. बेक बे, बेदोनी 4 आणि बेत्रिक 6. म्हणजे जे मूळ अवयव उरले आपले 3, 2, 1, 2 आणि 2 यांचा गुणाकार करू आपण. 3 दोन्ही 6, 6 1 6, 3 दोन्ही 6, 6 1 6, 6 दोन्ही 12 आणि 12 दोन्ही 24. म्हणजे दिलेल्या संख्येत या तिघांचा लसावी किती येतोय, 24 येते. म्हणजे वरीलपैकी कोणत्या संख्येला 24ने भाग जाईल ते आपल्याला बघायचे. त्या ठिकाणी आपण पर्यावरण घेऊ शकतो. पहिला पर्याय जर आपण घेतला 396, 396ला 24ने भाग देऊन बघा. 24 1 24, उरले किती 6, 9 6 15, 156. भाग जातोय का मग, नाही जात. पण पहिला पर्याय काय आपला चुकीचा आहे. दुसरा पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय बघू आपण 696. मग 696 या संख्येला 24ने भाग जातो का, तर बघा 24 1 24, 24 दोन्ही 48, उरले किती 9, म्हणजे 19, 19 आणि ते 2 21, 21 आणि पुढचे 6 झाले किती 216. परत 24 नम किती 29, 24 नम किती 216. म्हणजेच याचं उत्तर येते पर्याय क्रमांक सी 696. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. 2100चा अभाज्य गुणखंड म्हणजे प्राईम फॅक्टरायझेशन काय आहे, कोणता आहे? बघा मी तुम्हाला मागच्या एका गणितामध्ये सांगितलं होतं की आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये काय बघायचं, मूळ संख्या आहेत का त्या बघायच्या. मूळ संख्या नसेल तर ते पर्याय आपलं राहणारच नाही. चला आपण पर्यायावरून उत्तर काढून प्रयत्न करू. पहिला पर्याय बघा, या ठिकाणी 15 ही संख्या दिलेली, 15चे अवयव पडतात म्हणून ह्या पर्याय येणार नाही. दुसरं बी पर्याय बघा, यामध्ये 35 ही संख्या आलेली आहे, 35चे सुद्धा परत अवयव पडतात, 7 5 35, म्हणून ह्याही पर्याय आपला काय चुकीचा असणार आहे. तिसरा डी पर्याय बघा, यामध्ये 4 ही संख्या दिलेली, 4चे परत अवयव पडतात म्हणून डी ही पर्याय येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. तरी आपण करून बघू. बेदोनी 4, 4 3 12, 12 पंचे 60, 60 पंचे 300, 300 गुणेला 7 केला आपण, म्हणजेच काय 7 त्रिक 2100. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघू. 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येच्या गुणाकारात म्हणून दाखवण्यात येईल. बघा आपण मूळ संख्या विचारलेले, म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये काय बघायचं आपल्याला, मूळ संख्या बघायची आहे. म्हणजेच काय, त्याचे अवयव असलेले संख्या पाहिजे, पूर्ण अवयव पाहिजे. बघा या ठिकाणी 8 आलेले, पर्याय येणार नाही. इथं परत 4 आलेले, तोही येणार नाही. इथं 10 आलेले, यांचे परत अवयव पडतात, तोही येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असणार आहे. परत करून बघू आपण. 5 5 25, 25 5 126, 126 दुनी 100, 250, 250 दुनी 500, 500 दुनी 1000. म्हणजे सर्व अवयव आलेले पर्याय क्रमांक सी मध्ये. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.